आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल शेवटचं प्रकरण क्रमांक 9 पर्यटन, वाहतूक व संदेशवहन हे प्रकरण आपण घेतोय. त्या 9व्या प्रकरणामध्ये आपण दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील देश आणि आशिया खंडातील भारत देश ह्या दोन देशांची तुलना या 3 संकल्पनांच्या आधारे करणार आहोत. पहिली पर्यटन. मग ब्राझील आणि भारतामध्ये पर्यटन व्यवसायाचा विकास कसा झालेला आहे, त्या पर्यटन व्यवसायातून मिळणारं उत्पन्न देशाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये त्याचा किती वाटा आहे. दुसरी संकल्पना वाहतूक. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये वाहतूक व्यवस्थेचा विकास कसा झालेला आहे. वाहतुकीमध्ये रस्ते मार्ग, लोहमार्ग, रेल्वे मार्ग आणि हवाई मार्ग हे मुख्य वाहतुकीचे मार्ग आहेत. आणि मग ह्या वाहतुकीच्या मार्गांचा ब्राझील आणि भारत ह्या दोन देशांमध्ये कसा विकास झाला, त्या रस्ते मार्गाच्या विकासातून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशी भर पडते, ही दुसरी संकल्पना आपण या प्रकरणामध्ये समजून घेणार आहोत. आणि तिसरी संकल्पना आहे संदेशवहन. या दोन्ही देशांमध्ये संदेशवहनाची जी माध्यम आहे, माहिती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काही क्षणामध्ये पोहोचवण्याची जी माध्यम आहेत ती संदेशवहनाची. मग त्या माध्यमांचा विकास या दोन्ही देशांमध्ये कसा आहे हे आपण त्या संकल्पनेमध्ये जाणून घेणार आहोत. अशा एकूण 3 संकल्पना पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन यांचा पण तुलनात्मक अभ्यास आपण ह्या पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन ह्या 9व्या प्रकरणामध्ये करणार आहोत. मग आता आपण सुरुवात ब्राझील पासून करू. सुरुवातीला आपण ब्राझील देशामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत, ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटन त्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी जातात, मग अशी कोणती पर्यटन स्थळ ब्राझीलमध्ये आहे त्याचा थोडक्यात आढावा आपण ह्या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. सुरुवातीचा मुद्दा आहे आपला ब्राझील पर्यटन व्यवसाय. मग ब्राझीलमध्ये जो पर्यटन व्यवसाय केला जातो त्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी जे आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात ती पर्यटन स्थळ कोणती आहेत. प्रामुख्याने ब्राझीलमध्ये साओ पाउलो शहरालगत अटलांटिक महासागराचा किनारा आहे. या किनारपट्टी लगत पांढऱ्या वाळूचे पुळण आहेत. त्यानंतर आकर्षक स्वच्छ सागरी किनारे ब्राझीलमध्ये आहेत. हे बघण्यासाठी पर्यटक जातात. निसर्गरम्य बेट आहेत. त्याचबरोबर अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट अरण्य आणि विविध प्रकारचे प्राणी, पक्षी यांची उद्यानं ही प्रामुख्याने ब्राझीलकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करतात. आणि हे महत्वाचे ठिकाणं, हे महत्वाचे स्पॉट, पर्यटन स्थळ बघण्यासाठी जगभरातून पर्यटक ब्राझीलकडे जात असतात. ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेमध्ये देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये च्या पर्यटन व्यवसायातून मिळणारा उत्पन्नाचा वाटा फार मोठा आहे. मग ब्राझीलची ही जी पर्यटन स्थळ आहेत, ह्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक ज्या सुख सुविधांची अत्यावश्यकता असते त्या सुविधा देखील ब्राझीलने पर्यटन व्यवसायाच्या विकासाला चालना मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणात निर्माण केलेल्या. मग वाहतूक असेल, त्याच्यामध्ये दळणवळणाची साधनही येतात. पर्यटकांच्या स्थळी गेल्यानंतर राहण्याची उत्तम सोय लागते. राहण्याची व्यवस्था, तिथे गेल्यानंतर त्यांच्यासाठी भोजन, बरेच हौशी पर्यटक असतात, तिथे गेल्यानंतर त्यांना खरेदी करायची असते, त्यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असतात. आणि मग पर्यटक तिथे गेल्यानंतर पैसे तिथं खर्च करतात ह्या सगळ्या कारणांसाठी. आणि त्याच्यातून जे उत्पन्न मिळतं ते म्हणजे पर्यटन व्यवसायामध्ये मिळणारं उत्पन्न. मग ही जी पर्यटन स्थळ आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने रिओ दी जानेरियो आणि साओ पाउलो ही ब्राझील मधली जी 2 मोठी शहर आहेत ही खरी पर्यटकांना आकर्षित करतात. ब्राझीलमध्ये जाणारे जे पर्यटक आहेत जगभरातून ते या ब्राझीलच्या मुख्य 2 शहरांना भेट दिल्याशिवाय परत येऊ शकत नाही. इतकी सुंदर, स्वच्छ ही 2 शहरं, रिओ दी जानेरियो आणि साओ पाउलो.
ब्राझील मध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास हळूहळू होतोय. पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास न करता ब्राझीलमध्ये पर्यटन स्थळांचा विकास सुरू आहे. म्हणून त्या पर्यावरण स्नेही पर्यटन असं देखील ब्राझीलमध्ये म्हटलं जातं आणि ती काळाची गरज आहे. ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांमध्ये पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेली जी लोकसंख्या आहे, प्रामुख्याने आपण जर लोकसंख्येचा विचार केला तर भारताची लोकसंख्या जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे. ब्राझीलची अगदी 16 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे. मग भारत आणि ब्राझीलच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड तफावत आहे. ब्राझीलमध्ये केला जाणारा पर्यटन व्यवसाय आणि भारतामध्ये केल्या जाणाऱ्या पर्यटन व्यवसायामध्ये एकूण लोकसंख्येपैकी जी गुंतलेली लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये भारतातल्या पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. पर्यटन व्यवसाय ब्राझीलमध्येही केला जातो, भारतातही केला जातो, पण भारतामध्ये ह्या पर्यटन व्यवसायामध्ये रोजगारासाठी गुंतलेली लोकसंख्या जास्त. याचं कारण असं आहे भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. पण आपण जर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या पर्यटन व्यवसायाचा उत्पन्नाचा जर वाटा बघितला तर इथे मात्र फरक आहे. पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या भारताची जास्त, पण देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पर्यटन व्यवसायाच्या उत्पन्नाचा वाटा हा ब्राझीलचा जास्त आहे, भारताचा कमी आहे. ब्राझीलचा राष्ट्रीय उत्पन्नामधील पर्यटन व्यवसायाचा वाटा जास्त आहे, कारण ब्राझीलमधील पर्यटन स्थळांचा ब्राझील सरकारने चांगला विकास केलेला आहे. पर्यटकांना दर्जेदार सुविधा पर्यटनाच्या स्थळी दिल्या जात आहेत आणि म्हणून देशभरातून पर्यटक ब्राझीलमध्ये आकर्षित होतात. ही सुरुवातीची परिस्थिती आहे. मग हळूहळू हे चित्र बदलत गेलं आणि भारत पर्यटन व्यवसायाकडे लक्ष द्यायला लागला. मग आपण आता पुढचा मुद्दा पर्यटन व्यवसायातला भारतातील पर्यटन व्यवसाय थोडक्यात बघणार आहे. मग भारतामध्ये जो पर्यटन व्यवसाय केला जातो त्याच्यामध्ये प्रामुख्याने बघा 2010 सालापासून पुढची जर आपण पर्यटन व्यवसायामध्ये जे उत्पन्न मिळतं ती जर आकडेवारी बघितली तर ते प्रमाण ब्राझीलपेक्षा जास्त आहे. म्हणजे इथे असं म्हणता येईल आपल्याला की 2010 नंतर भारतात पर्यटन व्यवसायाने भरारी घेतली. भारतातील पर्यटन व्यवसायाचा विकास 2010 नंतर वेगाने होऊ लागला. आपण जर 2015ची आकडेवारी बघितली भारत आणि ब्राझीलची तुलना करताना तर तिथे बघा भारतात पर्यटन व्यवसायामध्ये जे उत्पन्न मिळतं ते देशाच्या एकूण उत्पन्नापैकी 50% होतं 2015ला. नंतर हे प्रमाण कमी झालं. त्या एका वर्षासाठी हे प्रमाण अत्यंत वेगाने वाढलं होतं. याचा अर्थ असा झाला की भारताने देखील पर्यटन व्यवसायाच्या विकासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. पर्यटक कधी पर्यटन स्थळांना भेटी द्यायला येतात जर पर्यटकांना त्या पर्यटन स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक सगळ्या सुविधा उपलब्ध असतील तर. त्यासाठी वाहनं आहेत, रस्ते आहेत, त्या ठिकाणी गेल्यानंतर पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, अजून तिथे निसर्ग कसा आहे या सगळ्या गोष्टींवर पर्यटक त्या पर्यटन स्थळांना भेटी द्यायला जायचं का नाही हे ठरवतात. आणि हळूहळू भारताने याच्याकडे लक्ष दिलं आणि भारतीय पर्यटन स्थळांचा पण विकास वेगाने होऊ लागला. मग भारतामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतीय पर्यटन स्थळांना भेटी द्यायला जे येतात ते प्रामुख्याने कशासाठी बघा. भारतामध्ये ऐतिहासिक वास्तू मोठ्या प्रमाणात आहे. भारताला फार प्राचीन इतिहास आणि ह्या इतिहासकालीन वास्तू त्याच्यामध्ये मग किल्ले आहेत, राजवाडे आहेत, संग्रहालय आहेत, अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या देशांमधून पर्यटक भारतामध्ये येतात. त्यानंतर भारतामध्ये सांस्कृतिक पर्यटन हा एक नवीन प्रकार आहे. त्या सांस्कृतिक पर्यटनामध्ये अनेक वेगवेगळ्या देशांमधून लोक भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येतात. जगामध्ये सर्वश्रेष्ठ संस्कृती आपल्या भारताची आणि ह्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून लोक येतात. त्यानंतर वैद्यकीय आणि व्यवसायानिमित्त देखील अनेक लोक एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी ह्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी जात असतात. तो देखील पर्यटनाचा
त्यानंतर आपण जर भारताच्या ऐतिहासिक पर्यटनाचा वारसा लक्षात घेतला तर भारताला खरं जर बघितलं तर ऐतिहासिक पर्यटनामध्ये फार महत्व आहे. तर भारतात खऱ्या अर्थाने ऐतिहासिक पर्यटन स्थळ जास्त प्रमाणात आणि भारत सरकारने आता हळूहळू या ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा विकास करायला सुरुवात केली. म्हणूनच 2015 ची आकडेवारी सांगते की देशामध्ये पर्यटन स्थळांच्या माध्यमातून जे उत्पन्न झालं ते देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 50% उत्पन्न, हे त्याचं पाठीमागचं कारण आहे. मग भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये काही जी महत्वाची पर्यटन स्थळ आहेत तिथं पर्यटक भेटी द्यायला जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण मुंबईला जर गेलो तर तिथे गेटवे ऑफ इंडिया आहे. काही मोजके जे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये सांगितले, तुम्हालाही बरीच माहिती असते. बरेचसे पर्यटन स्थळ आहेत, आपणही बऱ्याच वेळा त्या पर्यटन स्थळांना भेटी द्यायला जातो. आता पर्यटन स्थळ म्हटलं की त्याच्यामध्ये फक्त शाळा म्हटलं की फक्त शाळेची सहल असं नाही. पर्यटन हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पर्यटन केलं जातं. जसं की काहींना फक्त मनोरंजनासाठी फिरायला जायचं असतं, काही संशोधन, एखाद्या विषयामध्ये एखाद्या वास्तूचं एखाद्या घटकाचं संशोधन करायचं असतं, त्या संशोधनानिमित्त काही लोक फिरतात. काही शाळेच्या सहली आयोजित केल्या जातात. काही पर्यटक एखाद्या ठिकाणाचा एखाद्या किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी जातात. वैद्यकीय कारणानिमित्त प्रवास होतो तोही पर्यटनामध्ये, शिक्षणानिमित्त प्रवास होतो तोही पर्यटनामध्ये येतो, आनंद निसर्गाचा घेण्यासाठीही प्रवास होतो तोही पर्यटनामध्ये येतो. वेगवेगळ्या प्रकारे प्रवास हा जो केला जातो यालाच पर्यटन म्हणतात. मग भारतामध्ये गेटवे ऑफ इंडिया आहे मुंबईला, अरबी समुद्राच्या किनाऱ्याला तो बघण्यासाठी पर्यटक येतात. ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरियो हे जे शहर आहे अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याला, त्या किनाऱ्यालगत पांढऱ्या वाळूच्या पोळणी आहेत. त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक तिथं जातात. ब्राझीलचे सागरी किनारे जर आपण बघितले तर भारताच्या तुलनेमध्ये फार स्वच्छ आहेत. काय तुम्हाला किनाऱ्यालगत समुद्राच्या पाण्यामध्ये कुठेही कचरा दिसणार नाही. वरतून बघितलं तर जिथे उथळ जागा आहे, जिथे उथळ किनारा आहे तिथे फार खोल नाही, उथळ किनाऱ्याच्या लगत स्वच्छ सुंदर पाणी असल्यामुळं सागराचा तळ दिसतो. हे बघण्यासाठी पर्यटक जातात. भारतामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आहे, ऐतिहासिक वस्तू आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतीच्या मूर्ती तिथं कोरलेल्या आहेत. त्या कोरलेल्या मूर्ती बघण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. तो ऐतिहासिक ठेवा आहे भारताचा. त्यानंतर ब्राझीलमध्ये मॅनाउस हे एक मोठं फुटबॉलचं स्टेडियम आहे. हे ब्राझीलमध्ये गेल्यानंतर लोक आवर्जून बघतात. भारतामध्ये गुवाहाटी आसाम राज्यामध्ये यासारखे अनेक पर्यटन स्थळ आहेत. या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना पर्यटक भेटी द्यायला जातात. हा भारत आणि ब्राझीलच्या 2 देशांमधला पर्यटन व्यवसाय. एकूणच ह्या पर्यटन व्यवसायाच्या बाबतीत एक अशी गोष्ट आपल्या लक्षात आली की भारतामध्ये पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या जास्त आहे आणि उत्पन्नाचा विचार केला तर ब्राझीलचं पर्यटन व्यवसायातलं उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त आहे. हा फरक या मुद्द्यामध्ये आपल्या लक्षात आला. आता पुढचा आपल्या प्रकरणाचा महत्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे वाहतूक. पर्यटनानंतर वाहतूक ही तेवढीच महत्वाची आहे. वाहतूक व्यवस्था जर सुरळीत असेल, विकसित असेल, वाहतुकीचे मार्ग जर विकसित असतील तरच त्या देशामध्ये पर्यटनाचा विकास होऊ शकतो, अन्यथा नाही. एखाद्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जायचं आहे पण तिथे जायला जर मार्गच नसेल तर त्या पर्यटन स्थळाला पर्यटक भेट द्यायला कसा जाऊ शकतो, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे वाहतुकीच्या मार्गाचा विकास हा फार महत्वाचा कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मुद्दा आहे. मग पर्यटन व्यवसायानंतर आता आपण वाहतूक मार्ग भारत आणि ब्राझील त्याच्यामध्ये बघणार आहोत. आता वाहतुकीचे मुख्य 4 मार्ग आहेत. सगळ्यात अगोदर जलमार्ग आहे, त्यानंतर हवाई मार्ग, रेल्वे मार्ग आणि महत्वाचा रस्ते मार्ग, ज्याचा कुठल्याही देशामध्ये जास्तीत जास्त वापर केला जातो. नळमार्ग पण आहे पण नळमार्गाचा प्रवासासाठी कुठलाही उपयोग नाही. पेट्रोलियम सारखे जे तेल युक्त
पदार्थ आहेत त्यांच्या वाहतुकीसाठी त्या नळमार्गाचा उपयोग केला जातो. मग रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्ग हे मुख्य जे 4 मार्ग आहेत, ह्या 4 मार्गांचा उपयोग पर्यटनासाठी होतो. आणि हे 4 मार्ग जर तुमच्या देशामध्ये विकसित असतील तरच तुमच्या देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर जाऊ शकते. मग आता इथे आपल्याला ह्या मुद्द्यात भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमधल्या ह्या वाहतूक मार्गांचा थोडक्यात विचार करायचा. आपण सुरुवातीला आता ब्राझील मधील वाहतुकीचे मार्ग थोडक्यात बघू. ब्राझीलमध्ये रस्ते मार्ग आहेत, लोहमार्ग आहेत, हवाई मार्ग आहेत आणि जलमार्ग पण 4ही मार्ग आहेत, कोणत्या मार्गाचा वापर जास्त होतो हे देखील महत्वाचं. ह्या 4ही वाहतूक मार्गांचा उपयोग हा प्रवासी वाहतुकीसाठी आणि माल वाहतुकीसाठी केला जातो. ब्राझीलमध्ये रस्ते मार्ग हे इतर 3ही मार्गांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. या रस्ते मार्गांचा विकास ब्राझीलच्या पूर्व आणि दक्षिण दिशेला जास्त प्रमाणात झालेला. ब्राझीलच्या पश्चिम, मध्य आणि उत्तरेला मात्र दक्षिण आणि पूर्व दिशेच्या तुलनेने फार कमी प्रमाणात रस्ते मार्गांचा विकास. ब्राझीलमध्ये रेल्वे मार्गाचं जाळं फार कमी आहे. रस्ते मार्गाच्या तुलनेमध्ये ब्राझीलमध्ये रेल्वे मार्ग फार कमी प्रमाणात आहे आणि जे आहेत ते पूर्व आणि दक्षिण दिशेला. हवाई मार्ग म्हणजे विमानतळ ब्राझीलच्या काही ठराविकच शहरांमध्ये. त्यानंतर जलमार्गाचा उपयोग मात्र ब्राझीलमध्ये चांगल्या प्रकारे केला जातो. ब्राझीलमध्ये अमेझॉन नदीचं पात्र विस्तीर्ण आहे. ज्या ब्राझीलच्या अमेझॉन नदीचा अंतर्गत जलवाहतुकीसाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यालगत अटलांटिक महासागर आहे. या अटलांटिक महासागर देखील देशात आयात निर्यातीसाठी काही प्रमाणात जलवाहतूक केली जाते. आता ब्राझीलमध्ये जी अंतर्गत जलवाहतूक केली जाते अमेझॉन नदीमध्ये, त्या अमेझॉन नदीतून अमेझॉन नदीच्या मुखापासून तर पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत जलवाहतूक केली जाते आणि ही जगातील अंतर्गत जलवाहतुकीतली सगळ्यात लांब जलवाहतूक आहे 3700 किलोमीटरची. लक्षात ठेवा, अंतर्गत जलवाहतुकीतील सगळ्यात लांब जलवाहतूक ही ब्राझीलमध्ये अमेझॉन नदीमध्ये केली जाते, जिचा मार्ग 3700 किलोमीटरचा आहे. ब्राझील अमेझॉन नदीच्या मुखापासून तर पेरू देशातील इक्विटॉस पर्यंत हा मार्ग अंतर्गत जलवाहतुकीसाठी अमेझॉन नदीमध्ये वापरला जातो. काही प्रमाणात ब्राझीलच्या अटलांटिक महासागरातून देखील देशात वस्तूंची आयात निर्यात करण्यासाठी जलमार्गाचा वापर केला जातो. आता इथे एकूणच आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने अशी लक्षात येते की ब्राझीलमध्ये रस्ते आणि लोहमार्गाचा जो विकास झालेला आहे तो पूर्व आणि दक्षिणेला. पश्चिम, मध्य आणि उत्तर दिशेला ब्राझीलच्या ह्या रस्ते आणि लोहमार्गाचा विकास फारसा झालेला नाही, कारण अमेझॉन नदीचं पात्र, दुतर्फा पाणी, दलदल, घनदाट अरण्य आणि रस्ते साहजिकच आहे, तिथे दळणवळणाच्या सुविधा नाही. या सगळ्या कारणांमुळे त्या भागामध्ये रस्ते आणि लोहमार्गांचा विकास फारसा झालेला आहे. त्या तुलनेमध्ये एकूणच आपण या 4ही मार्गांचा विचार केला तर ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त वाहतूक आणि जलवाहतूक, प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीसाठी ज्या मार्गाचा वापर केला जातो तो पहिल्या क्रमांकावर रस्ते मार्ग आहे. रस्ते मार्गानंतर ब्राझीलमध्ये प्रवासी जलवाहतुकीसाठी जलमार्गाचा वापर जास्त प्रमाणात, त्यानंतर रेल्वे मार्ग आणि त्यानंतर हवाई मार्ग. तर हे आहे ब्राझीलच्या वाहतूक मार्गांच्या बाबतीतली थोडक्यात दिलेली माहिती. आता ब्राझील नंतर भारतामध्ये जे वाहतुकीचे मार्ग आहेत ते वाहतुकीच्या मार्गांमध्ये जलमार्ग, हवाई मार्ग, रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्ग. भारताच्या 4ही दिशा उत्तर, दक्षिण आणि पूर्व, पश्चिम आपण नीट जर बारकाईने बघितल्या तर एक गोष्ट लक्षात येईल की भारतामध्ये रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाचं अक्षरशः जाळं आहे. इतके दाट मार्ग आहेत भारतामध्ये, म्हणजे ब्राझीलच्या तुलनेमध्ये
भारतामध्ये वाहतूक यंत्रणेचा, वाहतूक मार्गांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. भारतामध्ये जी प्रवासी आणि माल वाहतूक केली जाते ती प्रामुख्याने रस्ते मार्गाने आणि लोहमार्गाने केली जाते. लोहमार्गाचं अक्षरशः जाळं आहे. भारताच्या चारही दिशेला मोठ्या प्रमाणात लोहमार्ग आहे. अत्यंत स्वस्त दरामध्ये रेल्वेचा प्रवास आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाचा वापर भारतामध्ये जास्तीत जास्त दोन्ही वाहतुकीसाठी केला जातो. भारतामध्ये रस्ते मार्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. भारताच्या ईशान्य दिशेला जर गेलो तर तिकडे थोड्याशा मर्यादा आहे, कारण डोंगराळ भाग आहे तिकडे. पूर्व ईशान्य दिशा, त्याला आपण पूर्वांचल म्हणतो, तिकडे थोडीशी मर्यादा येते. पण तरी देखील या सगळ्या गोष्टींवर मात करून भारताने रस्ते मार्गाचं अक्षरशः जाळं केलेलं आहे. रेल्वे मार्गाचं भारतामध्ये जाळं आहे. त्यामुळे भारतामध्ये दळणवळणाच्या सुविधा फार चांगल्या प्रकारे. भारतामध्ये हवाई मार्गाचाही विकास चांगला झालेला आहे. हवाई यंत्रणा भारताची तत्पर आहे. भारताच्या बऱ्याच शहरांमध्ये, प्रत्येक राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ जिथे असतं तिथे बाहेर देशातून विमानं येतात जातात. भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील जास्त आहे. भारतामध्ये जलवाहतुकीचा देखील वापर चांगल्या प्रकारे केला जातो. भारतामध्ये अंतर्गत जलवाहतूक फार कमी प्रमाणात आहे. गंगा सारखी जी मोठी नदी आहे भारताच्या उत्तरेकडून वाहणारी, त्या गंगा नदीमध्ये काही प्रमाणामध्ये अंतर्गत जलवाहतूक चालते, परंतु ती तेवढ्या पुरती. पण ब्राझील सारखी अंतर्गत जलवाहतूक जगामध्ये कुठेही होत नाही. मग भारतामध्ये जलवाहतुकीसाठी भारताच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे, भारताच्या दक्षिण दिशेला हिंदी महासागर आणि भारताच्या पूर्व दिशेला बंगालचा उपसागर आहे. या तीनही सागरांचा वापर भारतामध्ये आयात निर्यातीसाठी केला जातो. भारत देश काही वस्तूंची आयात करतो आणि काही वस्तू इतर व्यापारी भागीदारी देशांना निर्यात करतो. त्या आयात निर्यातीसाठी काही प्रमाणात ह्या तीनही सागरांचा उपयोग जलवाहतुकीसाठी केला जातो. मग इथे प्रकर्षाने आता आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात आली वाहतुकीचा मुद्दा बघताना, की ब्राझीलमध्ये फक्त रस्ते आणि लोहमार्ग काही प्रमाणात आहेत. भारतामध्ये चारही मार्गांचा विकास झाला. त्यातल्या त्यात रेल्वे मार्गाचा, रस्ते मार्गाचा तर अक्षरशः झाला. आणि हे वाहतूक मार्ग भारतामध्ये विकसित असल्या कारणानं भारतामध्ये आता टप्प्याटप्प्याने पर्यटन व्यवसायाचा विकास देखील होतोय. पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे पर्यटन वाहतुकीनंतरचा, तो म्हणजे संदेशवहन. संदेशवहन यंत्रणा ही विकसित असली देशाची तरच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर पडते. ही यंत्रणा माहिती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत आहे. त्या संदेशवहनासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत. मग आता ही जी वेगवेगळी माध्यमं आहेत, मग ब्राझीलमध्ये कशा प्रकारे संदेश वहनाचा विकास झाला आणि भारतामध्ये कशा प्रकारे संदेश वहनाचा विकास झाला, आपण हे थोडक्यात इथे या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. ब्राझीलमध्ये दूरसंचार सेवा ही अतिशय विकसित आणि कार्यक्षम आहे. एक मुद्दा अगोदरच क्लिअर करतो. ब्राझीलमधील देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा सगळ्यात जास्त आहे बरं का. आणि संदेश वहन हे क्षेत्र सेवा क्षेत्रामध्ये येतं. आणि ब्राझीलचं सेवा क्षेत्र भारताच्या तुलनेमध्ये प्रचंड जास्त विकसित झालेलं आहे. मग ब्राझीलमधील दूरसंचार सेवा ही अतिशय विकसित, कार्यक्षम आहे. दूरदर्शन, दूरध्वनी, आकाशवाणी प्रसारण, भ्रमणध्वनी, संगणक, इंटरनेट या सगळ्या स्तरावर ब्राझील भारताच्या पुढे. हे संदेश वहनाचे माध्यम आहे. ज्या माध्यमांमधून देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. काही क्षणामध्ये घडलेल्या घटना काही क्षणामध्ये लोकांपर्यंत पोहोचतात. ब्राझीलमधील 45% जास्त लोकसंख्या ही इंटरनेटचा वापर करते. इंटरनेट असेल तर तुम्ही काही क्षणामध्ये आवश्यक असलेली माहिती मिळवू शकता. माहिती कोणाला पोहोचवायची असेल तर ती पोहोचू शकता. इंटरनेटचा वापर करून आपण सोशल मीडिया वापरतो. व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब यासारख्या माध्यमातून आपण बघतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी काही क्षणामध्ये उपलब्ध होतात आणि आपल्याला पुरवायच्या असतील कोणाला तरी त्या आपण पाठवू शकतो. ब्राझीलमधील दक्षिण मध्य भागामध्ये दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहे. नेहमीप्रमाणेच उत्तर, वायव्य, पश्चिम ब्राझीलमध्ये दूरसंचार क्षेत्राच्या विकासावर मर्यादा येतात. त्याचं कारण पुन्हा तेच आहे. इकडे अमेझॉन नदीचे पात्र विस्तीर्ण आहे.
दुतर्फा घनदाट अरण्य आहे, वाहतुकीचे मार्ग नाही आहेत, आणि एक सगळ्यात मोठा मुद्दा तो म्हणजे तिकडे मानवी वस्ती कमी आहे. त्या भागाचा विकासच झालेला नाहीये, त्या कारणाने मानवी वस्ती कमी, आणि म्हणूनच सगळ्यात या घटकांच्या विकासावर ब्राझीलमध्ये मर्यादा येतात. ब्राझीलचा जो काही विकास झाला तो पूर्व आणि दक्षिण दिशेला, कारण तिथे मानवी वस्तीच अनुकूल सगळं वातावरण आहे. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. प्रदेश रचना, विस्तीर्ण, आकार, लोकवस्ती विरहित प्रदेश, घनदाट वने, या सगळ्या अडथळ्यांवर मात करून आता हळूहळू ब्राझील सरकारने पश्चिमेकडे चला असं ब्राझीलच्या नागरिकांना आवाहन केलं. आणि यासाठी ब्राझील आता पश्चिम, मध्य आणि उत्तर भागाचा विकास कसा लोकांना राहण्यासाठी करता येईल याच्याकडे लक्ष देते. एकूणच हे झालं ब्राझीलच्या संदेशवहनाच्या विकासाच्या बाबतीत. आता पुढे आहे भारतातील संदेशवहन यंत्रणा. आता भारतामध्ये जी संदेशवहन यंत्रणा आहे ती कशा प्रकारची आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण भारतीय संदेशवहन यंत्रणेचा जर विचार केला तर भारतामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग अतिशय वेगाने वाढतो. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगामध्ये संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे भारतामध्ये हे संदेशवहनाचं क्षेत्र आता अधिकाधिक विस्तारत चाललंय. भारत हा जगामध्ये सर्वात जास्त स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्या देशांच्या यादीमध्ये आता गणला जातो. आज आपण जर बघितलं तर भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये 3-4 स्मार्टफोन आहेत, अँड्रॉइड फोन आहेत. त्या प्रत्येक फोनला इंटरनेट, घरामध्ये प्रत्येकाला वेगळा फोन आहे. असं घर सापडणार नाही की ज्या घरामध्ये प्रत्येकाला वेगळा अँड्रॉइड फोन नाही. जवळजवळ भारतातल्या 80% लोकांकडे अँड्रॉइड फोन आहे. याचा अर्थ असा आहे बघा की भारतामध्ये हे स्मार्टफोन वापरण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामध्ये इंटरनेटचा वापर आता वाढतोय. भारतामध्ये सोशल मीडियाचा विकास आता झपाट्याने व्हायला लागला. ब्राझीलचा तर आहे, पण भारताने देखील आता याच्यामध्ये उच्चांक गाठायला सुरुवात केली. भारतामध्ये देखील ह्या संदेशवहनाच्या माध्यमातून ह्या सगळ्या सोशल मीडियाचा वापर आता वाढतोय. फेसबुक इंटरनेटच्या माध्यमातून वापरलं जातं, युट्यूब वापरलं जातं, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे. हे वेगवेगळे सोशल मीडियाचे माध्यम आहेत ज्याच्यातून माहिती आपल्याला काही क्षणामध्ये मिळते. गुगल सारखं सर्च इंजिन तर जगामध्ये नाही. सगळ्यात जास्त वापरलं जाणारं गुगल आहे. हवी ती माहिती काही क्षणामध्ये आपल्याला मिळते. हे सगळं संदेशवहनामध्ये. आणि ह्या सगळ्या घटकांच्या आधारे भारतामध्ये संदेशवहनाचा देखील विकास काही प्रमाणात झालेला आहे. आता अजून एक मुद्दा आपल्या ह्या संदेशवहन, वाहतूक आणि पर्यटन प्रकरणातील या तीनही संकल्पना आहेत. या 3 संकल्पनांच्या आधारे आपल्या हे लक्षात आलं की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची तुलना करता ब्राझीलमधील पर्यटन स्थळ तर विकसित आहेत, पण भारत सरकारने देखील आता ह्या पर्यटन स्थळांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. पर्यटन स्थळांचा विकास करायला सुरुवात केली. त्याच्यामुळं भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये आता आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. वाहतुकी मार्गांचा विचार करता रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जलवाहतूक आणि हवाई वाहतूक हे 4ही मार्ग भारतामध्ये हव्या तेवढ्या प्रमाणात विकसित आहे. ब्राझीलमध्ये मात्र याच्यावर मर्यादा नाही. ब्राझीलमध्ये रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीचा काही प्रमाणात विकास झालेला. संदेशवहनाच्या बाबतीत ब्राझील नक्कीच भारताच्या पुढे, पण भारत देखील आता मागे नाहीये. भारताने देखील आता हळूहळू या संदेशवहनाच्या मार्गामध्ये हळूहळू विकास करायला सुरुवात केलेली. याचबरोबर अजून एक मुद्दा या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने जो घ्यायचा आहे तो म्हणजे प्रमाण वेळेच्या बाबतीत. ब्राझीलची प्रमाण वेळ आणि भारताची प्रमाण वेळ. आता ब्राझीलची जी प्रमाण वेळ आहे त्या 4 प्रकारच्या. जागतिक प्रमाण वेळ ही 0 डिग्री जे रेखावृत्त आहे ग्रीनिच त्याच्यावरून ठरवलेली आहे. आणि ह्या जागतिक प्रमाण वेळेनुसार ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या 4 प्रमाण वेळा पाळल्या जातात. आता ह्या वेगवेगळ्या 4 प्रमाण वेळा असल्या कारणाने ब्राझीलचे जे 4 भाग केले जातात त्या 4 भागांमध्ये वेगवेगळ्या वेळ आहेत घड्याळानुसार. जसं आपण जर भाग ब्राझीलच्या अति पश्चिमेकडील नासेंटो दो रिमामोआ हे जर ठिकाण बघितलं तर ते अकरे राज्यामध्ये येतं. याचं स्थान 7 डिग्री 32 मिनिट
33 सेकंद दक्षिण अक्षांश आणि 73 डिग्री 59 मिनिट पश्चिम रेखांशावर आहे. तिथे जी ब्राझीलची प्रमाण वेळ आहे ती जागतिक प्रमाण वेळेपेक्षा म्हणजे ग्रीनिच ह्या 0 डिग्री रेखावृत्ताच्या प्रमाण वेळेनुसार 5 तासाने पाठीमागे या ठिकाणी. नासेंटो दो रिया मोआ इथे जागतिक प्रमाण वेळेपेक्षा ब्राझीलचं घड्याळ 5 तासाने पाठीमागे. अति पूर्वेकडचं जर आपण ठिकाण पोंटो दो सेक्सास हे बघितलं तर हे ठिकाण 7 डिग्री 9 मिनिट 28 सेकंद दक्षिण अक्षांश आणि 34 डिग्री 47 मिनिट पश्चिम रेखावृत्तावर. ह्या रेखावृत्तावर मध्ये असणाऱ्या ब्राझीलच्या प्रदेशामध्ये जागतिक प्रमाण वेळेपेक्षा घड्याळ 2 तासांनी पाठीमागे. बघा देश एकच आहे, पूर्वेकडे घड्याळ 2 तासाने पाठीमागे आहे जागतिक प्रमाण वेळेपेक्षा आणि पश्चिमेला 5 तासाने पाठीमागे. त्यानंतर या दोघांच्या मध्ये देखील ब्राझीलचे 2 भाग आहेत. पश्चिमेकडून दुसरा जो टप्पा आहे तिथे जागतिक प्रमाण वेळेपेक्षा घड्याळ 4 तासाने पाठीमागे. त्याच्या शेजारी पुढचा जो पट्टा येतो ब्राझीलचा प्रमाण वेळेचा त्याच्यामध्ये जागतिक प्रमाण वेळेपेक्षा घड्याळ 3 तासांनी पाठीमागे. म्हणजे एकूणच ब्राझीलमध्ये जागतिक प्रमाण वेळेनुसार 4 प्रमाण वेळ आणि ह्या सगळ्या प्रमाण वेळा म्हणजे अति पूर्वेकडील पोंटो दो सेक्सास आणि पश्चिमेकडील नासेंटो दो रिया मोआ हे 2 ठिकाणांमधलं जर आपण घड्याळाचं अंतर जर बघितलं तर तो फरक 168 मिनिटांचा 168 मिनिटांचा फरक आहे. जागतिक प्रमाण वेळेपेक्षा 168 मिनिट ब्राझीलचं घड्याळ पाठीमागे 2 तास आणि 48 मिनिट हा कालावधी आहे. म्हणजे एकाच देशामध्ये बघा 2 तास आणि 48 मिनिटांचा घड्याळाचा फरक आहे. तसं भारतामध्ये नाहीये. भारतामध्ये एकच प्रमाण मानली जाते जी 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखावृत्त जे भारतामधून जातं. भारतातील अलाहाबाद शहराजवळून गेलेलं हे रेखावृत्त आहे. ह्या रेखावृत्तावरून भारतामध्ये प्रमाण वेळ ठरवलेली आहे आणि याच्यानुसार संपूर्ण भारतामध्ये घड्याळामध्ये एकच वेळ आहे. भारतामध्ये कुठल्याही प्रकारच्या ब्राझील सारख्या 4 प्रमाण वेळा नाही. ब्राझीलमध्ये 4 प्रमाण वेळा, भारतामध्ये मात्र एकच प्रमाण वेळ आहे जी 82 डिग्री 30 मिनिट रेखावृत्तावरून ठरवलेली आहे. भारतीय प्रमाण वेळेला IST असं म्हटलं जातं शॉर्ट मध्ये, लक्षात ठेवा. आणि ब्राझीलमध्ये जी प्रमाण वेळ आहे त्या ब्राझीलच्या प्रमाण वेळेला RT असं म्हटलं जातं. आता भारताची जी प्रमाण वेळ आहे ही 0 डिग्री ग्रीनिच रेखावृत्तापेक्षा 5 तास आणि 30 मिनिटांनी पुढे आहे, लक्षात ठेवा. जागतिक प्रमाण वेळेपेक्षा IST म्हणजे भारताची प्रमाण वेळ ही 5 तास आणि 30 मिनिटाने पुढे आहे. तर हा झाला भारत आणि ब्राझील ह्या 2 देशांतील प्रमाण वेळेचा फरक. एकूणच आपण पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन ह्या प्रकरणामध्ये 3 संकल्पना समजून घेतल्या. पहिली पर्यटन, दुसरी वाहतूक आणि तिसरी संकल्पना संदेशवहन. आणि त्याचबरोबर जागतिक प्रमाण वेळ आणि ब्राझील आणि भारतातल्या प्रमाण वेळा यातला वेळेचा फरक, तफावत कशी आहे ती देखील आपण थोडक्यात इथे या प्रकरणामध्ये समजून घेतली.